सन्माननीय बच्चूभाऊ. अध्यक्ष महोदय, याच्या मागचा नेमका उद्देश काय आहे? ते गतिमान व्हावं का अधिक संत गतीनं चालावं याच्यासाठी नेमकं मंत्री महोदय सांगणारच आहे. पण आपण जेव्हा डीपी प्लॅन तयार करतोय त्यात दिव्यांगाचं कुठे शहरामध्ये काही गोष्टी आपल्याला अंतर्भूत करता येतं का? ओपन प्लेस आपण ठेवतो. ओपन प्लेस मध्ये मी जेव्हा महिला बाल कल्याण राज्यमंत्री होतो अध्यक्ष महोदय, तेव्हा मी जेव्हा महाराष्ट्रभर फिरलो, त्या अनाथालयात गेलो, तर ते 21 वर्षानंतर त्या अनाथालयातून जेव्हा बाहेर पडतं त्याच्यासाठी घरही नसतं, दारही नसतं, काहीच नसतं. कारण त्यांना धर्मही नसते, जातही नसते. आम्ही जाती धर्मातले भक्त लोक आहोत, त्याच्याशिवाय आमचं पोट भरत नाही कधीच. आणि मग अशा लोकांसाठी काही आपल्याला याच्यात करता येईल का? आपण काही ओपन प्लेस ठेवत असताना जसं स्थानिक स्वराज्यामध्ये 5% वाटा अपंगांना निधी वाटपासाठी आपण ठेवतोय, तसं मोठ्या शहरामध्ये या दिव्यांग बांधव असेल, जे अनाथ असेल, ज्यांचं आयुष्यामध्ये कोणी नाही, गाव माहित नाही, धर्म माहित नाही, या लोकांच्या व्यवस्थेसाठी काही जागा तिथं ठेवता येईल का? ज्या एकदम मोठे शहर आहे, मनपा क्षेत्रामधले आहे, त्यावर मला वाटते मंत्री महोदयांनी थोडासा विचार केला पाहिजे. डीपी प्लॅन करताना याचा कसा काय पुढे मागे. आज आपण जेव्हा घर बांधतोय त्यांना जागाच नसते. आता जे रस्त्यावर भेटलेले मुलं आहे, असे किमान वर्ष ते हजारो मुलं बाहेर पडतात 21 वर्षानंतर. त्यांच्यासाठी किमान जागा उपलब्ध होऊन मग सरकारची काही योजना तिला देता येईल का ते पाहावं. आणि मुंबईमध्ये आपण जर पाहिलं अध्यक्ष महोदय, त्या फॉर्जेटनं जो 1 नंबरचा हरामी कमिशनर होता, त्या फॉर्जेटनं सय्यद हुसेन आणि मंगेश धाडियाला तोफीनं उडून टाकलं होतं. त्याचं स्मारक आपण पाहतोय CSTला आहे. आणि 3 दिवस तुकडे त्याचे उचलू दिले नव्हते. हे शहीदांसोबत जे अवेलना फॉर्जेटनं केली होती, त्याचे हे जे दलाल होते त्याच्यात गोदरेज पण आहे. या 6 पारसी लोकांना या फॉर्जेटनं त्याच्या पुस्तकात लिहून ठेवलंय. फॉर्जेटनं असं लिहून ठेवलंय का यांनी त्यावेळेस आम्हाला बक्षीस दिले आणि चांगलं काम केलं म्हणून तेव्हा त्यांचं बक्षीस त्याला या पारसी लोकांनी दिलं होतं. त्याच्यात गोदरेज आहे. मुंबईमध्ये एकंदरीत जर आपण विचार केला तर 34,000 एकर जमीन आहे. 34,000 एकर जमिनीवर गोदरेजचे स्वतःची जमीन 3,400 एकर आहे. पण डीपी प्लॅन करताना ह्या सगळ्या जमिनी आपण काय लक्षात घेत नाही? आमच्याकडे 50 एकराच्या वरती जमीन होती, सिलिंग लावलं तुम्ही, वाटाले लावल्या लोकांना. मग यांच्याजवळ हे कंपनीचे जरी असले तरी कंपनीला यात का लागू शकत नाही? का बरं बंधनं येत नाही? सिलिंग जर शेतीवर लावता गिरीश भाऊ, पैशावर का लावत नाही? धमक नाही पाहिजे. आमच्या हाती द्या, पैशावर पण सिलिंग लावतोय आम्ही. इतका पैसा एकाच जोड कसा काय जातं? आणि कोणते कष्ट करून कमावतं हे लोक? आणि म्हणून आम्ही पाहतो का यांनी हरामी केली आहे. दलालीतून हे जमीन भेटली आहे यांना. जे शहीदांच्या बाजूने उभे न राहता, आमच्या स्वातंत्र्य चळवळीत उभे न राहता, त्यांनी दलाली केली आहे या सगळ्या इंग्रजांसोबत. आणि त्या दलालीतून यांना ह्या जमिनी त्यांना बक्षीस भेटलेले आहे. जरी कंपनीत ते करवट झाली असेल तरी त्याच्या मागचा इतिहास पाहणं फार महत्वाचं आहे. गोदरेजनं 3,400 एकर जमीन, FE दनशा ट्रस्ट आहे 683 एकर जमीन, जिजाबाई अर्देश्वर ट्रस्ट आहे त्याला 508 एकर जमीन आहे, वाडिया ट्रस्ट आहे 361 एकर जमीन आहे, बहिर मिज जिजाबाई ट्रस्ट याला 269 एकर जमीन. या मुंबईत एका लोकांजवळ 500 एकर जमीन. अहो गावात नाही आहे. इतकी जमीन जर या मुंबईत, इथं एका इकडे लोकांना, या मुंबईतल्या लोकांना राहाले घर नाही, पाय पसरवता येत नाही, कसं तरी आवरून झोपावं लागतं. आणि एकाकडे एवढी जमीन कशी काय? करा अभ्यास याच्यावर, कशा प्रकारचं हे जमीन वापरता येईल. मी सांगतो या जमिनीतला अर्धा जरी हिस्सा आपण घेतला तर या राज्यातलं कर्ज हे आम्ही पाहतोय सहजरित्या फिटू शकतं, एवढी ताकद याच्यामध्ये आहे. आणि मग यासाठी महोदय जसं हे विधेयक आणलं तसा एखादा कायदा नवीन करायला काय हरकत आहे? तुम्ही म्हणाल आता ते कंपनीची आहे, ते ट्रस्टची आहे, आपल्याला ते करता येणार नाही. सरकार आहे, आपण करता येत नाही.
नामर्द वाली बात नहीं होना, हो सकता है। हाँ, मैं सीएम बनने में मेरा कोई, मैं कार्यकर्ता बहुत अच्छा हूँ और मैं इतना अच्छा कार्यकर्ता हूँ, मैं इसमें बहुत खुश हूँ, बिल्कुल मजबूत हूँ। और शिंदे साहेब सीएम है तो मैं ही सीएम हूँ, फिर क्या सवाल है। पण आहे त्याच्यात, पण असं आहे का या जमिनीचं काय, हे जमीन गरीबाले अनिल भाऊ कधी देणार? तुमच्या राज्यात दिली नाही तुम्ही, काँग्रेसवाले काय भाजपवाले काय, तुमचे राज्य होतं ना हो, तुम्ही काहीच केलं नाही ना याच्यासाठी। बच्चूभाऊ बच्चूभाऊ अध्यक्ष महोदय, विधेयक मला वाटते मुदतवाढीचं आहे। हा, मुदतवाढीचं आहे विधेयक, मुदतवाढीचंच आहे हे। मुदत जे वाढवून दिली सरकारनं, यांना जे जमीन दिली अध्यक्ष महोदय, हे मुदतच वाढवून दिलेली आहे। तुम्हाला लक्षात नाही आलं असेल, इंग्रजांनी जमीन दिली यांना, मग यांना जमीन, हे गव्हर्नमेंटची जमीन आहे, सरकारची जमीन आहे, ते परत घ्यायला नको का? हे जे काही मुदतवाढ तुम्ही दिली त्याच्या नावाने का, हे सगळे तपासा, ठेवा एकदा मीटिंग, मी सगळे कागदपत्र माझ्याजवळ आहे A to Z। आणि मग ह्या गोदरेजवर जर तुम्ही नाही दिली तरी मी 15 ऑगस्टला त्या जमिनीवर जाऊन बसणार आहोत। सगळे माझ्या मतदारसंघातले, त्या विदर्भातले सगळे आत्महत्याग्रस्त शेतकरी घेतो, लेआउट टाकून देतो 34,000 एकरवर आणि त्यांना इथं घर देऊन देतो। तुम्ही द्या नका देऊ, आम्ही ते ताब्यात घेणार म्हणजे घेणार। अध्यक्ष महोदय, तुम्हाला पण 2-3 प्लॉट देऊ त्याच्यातले। अध्यक्ष महोदय, ही मुंबई तशी पाहिली तर एका राजानं एका राणीसाठी दत्तक दिलेली, आनंद दिलेली मुंबई आहे आणि हा वसाहत एरिया होता। आता ही मुंबई पुन्हा बिल्डराला आनंद देण्याचा कट सरकार आखत का काय, अशी प्रकारची अवस्था आहे। सरकारनं असं म्हटलं होतं का 40,000 घर आम्ही मोफत देऊ। मोफत देण्याची ताकद आहे का तुमच्यात? बिलकुल नाही आहे। अरे आम्ही ज्या घरी राहतोय त्या घराच्या बदल्यात तुम्ही घर देताय, मोफत नाही, अदल बदल आहे हा। आणि मग या घराच्या बदल्यात तुम्ही घर देत असाल तर 200 स्क्वेअर फूट मध्ये तुम्ही पुन्हा त्याला 200 स्क्वेअर फूट देत असाल तर हा अन्याय आहे। आणि म्हणून आमचं जे म्हणणं आहे का स्वयंविकासाकडे आपण गेलो पाहिजे, स्वयंपूर्ण विकासामध्ये तुम्ही मीटिंग लावली पाहिजे। मंत्री महोदय, जरी सीएम साहेबाला वेळ नसेल तर चंद्रशेखर प्रभू नावाचे गृहस्थ जे माजी आमदार आहे, अतिशय चांगल्या प्रकारचा माणूस, तुमको तो गलत ही लगेगा, पैसा कमाना है ना आपको, इतना अच्छा है। 700 प्रकल्प चालू आहे, मी स्वतः बीमार आहे तर काय झालंय, जबान तर चालू आहे ना। अध्यक्ष महोदय, चंद्रशेखर प्रभूजी त्यांनी 700 अशा प्रकारचे स्कीम चालू केलेले, मी स्वतः जाऊन आलो आणि तो मी स्वतः जाऊन, मी तुम्हाला किमान 15 ते 20 स्कीम तुम्हाला घेऊन जातोय आणि त्या संदर्भात मला वाटतं जे काय वाईट असेल स्वयंपूर्ण विकासामध्ये तुम्ही सांगा। आज आम्ही ट्रान्झिट कॅम्प मध्ये, किती ट्रान्झिट कॅम्प आहे जिथं 2-2, 10-10 वर्षापासून तुम्ही त्यांची व्यवस्था केली नाही, 30-30 वर्षापासून। मग जिथं या देशाची, या राज्याची राजधानी मुंबई आहे, जिथं मंत्रालय 50 किलोमीटरच्या आत आहे, तिथल्या लोकांसोबत न्याय तुम्ही करू शकत नसाल तर मग हे 6 मजले बांधले कशाला? इथं काय गरज आहे बांधाची? मग आम्ही एकाकडे विदर्भ अलग मागतोय कारण राज्य जवळ असलं पाहिजे, मंत्रालय जवळ असलं पाहिजे। अरे मंत्रालय इथे 30 किलोमीटरवर आहे आणि तरी सुद्धा या सगळ्याच्या ट्रान्झिट कॅम्प मध्ये लग्न होत नाही लोकांचे। ते कसे काय चूप बसले हेच समजत नाही, पेटवावं लागन, त्यांच्या हाती टेमे द्यावं लागन अध्यक्ष महोदय। आणि म्हणून या सगळ्या संदर्भात अध्यक्ष महोदय एक चांगला विचार मला मंत्री महोदयाकडून अपेक्षा आहे का याची एक बैठक। मंत्री महोदय, हे जे काही 3-4 हजार एकर, 6,000 एकर जमीन जे 6 लोकांजवळ आहे, अध्यक्ष महोदय आपण डीपी प्लॅन जरूर करा, त्याची मुदत वाढवा, नोका वाढवा, हा नंतरचा भाग आहे। परंतु एका इकडे जमिनीसाठी 6 लाख लोक मुंबईत फुटपाथवर झोपतात अध्यक्ष महोदय, त्यांची राहण्याची व्यवस्था नाही आहे। मी एका राजस्थानचा शेतकरी मला भेटला, मी सहज फिरायला चाललो होतो, म्हटलं तुम्ही इकडे कसे काय आले? तो बोले हमारे एरिया में सब जो वन्य प्राणी है
उतनी इतनी तकलीफ बढ़ गई कि हम किसानी कर ही नहीं सकते. त्याच्यावरच बोलतो शहरात का आले म्हणून. अध्यक्ष महोदय, का शहर असे फुगत चाललेले आहे, ते वाढत चाललेले आहे. गावात त्यांची खायची सोय होत नाही म्हणून इथं हाल अपेक्षा करून कसे तरी जगताय. आणि मग तिकडे तेच आणि इकडे पण तेच असं होत असेल तर मंत्री महोदयाकडून अपेक्षा आहे का त्यांनी त्यांच्या भाषणात या 6000 एकर जमीनच्या बाबतीत तुम्ही काय निर्णय घेणार, तुम्हाला निर्णय घेता येतं नाही येतं या संदर्भात स्पष्टीकरण द्यावं, नाही तर तशी मीटिंग लावावी जेणेकरून हा प्रश्न सरकार मार्गी लागेल इतकी विनंती करतोय. आणि अपंगाचं आणि अनाथाचं पहा. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय